लग्नानंतर पती किंवा पत्नीचे बाहेर दुसऱ्या कोणासोबत संबंध असल्याचं समोर आल्यावर अनेक संसार मोडले आहेत. अशी अनेक प्रकरणे आपण पाहिली असतील, पण पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पती आणि पत्नीची 3 वर्षांपासून कोर्टामध्ये घटस्फोटाची केस सुरू होती. या दरम्यान पत्नीने तिच्या बॉयफ्रेंड सोबतचे फोटो नवऱ्यापर्यंत पोहोचले. फोटो पोहोचताच त्याचा राग अनावर झाला. त्यानंतर त्याने जे काही केलं त्याने सर्वांनाच धक्का बसला. आपल्या पत्नीचे तिच्या बॉयफ्रेंडसोबत फोटो पाहून पती राजीव कुमार संतापला. गेली 3 वर्षे घटस्फोटाची कोर्टात केस सुरू होती. तणावात असताना बायकोचे तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो त्याच्यापर्यंत पोहोचले. पती राजीव कुमार याने एक प्लॅन केला. राजीव कुमार हा बिहारमध्ये शिक्षक होता. राजीव कुमारने त्याच ठिकाणी काम करणाऱ्या बिहार येथील तरुणाला सोबत घेऊन पुणे गाठलं. पुण्यात आल्यावर त्याने पत्नीचा बॉयफ्रेंड प्रवीण कुमार महतो याचा पत्ता काढला. प्रवीण कुमार हा त्याच्याच भावाच्या पुण्यातील बावधनमध्ये असलेल्या नर्सरीत पार्टनर म्हणून काम करत होता. आरोपी राजीव कुमारने मध्यरात्री 1च्या सुमारास झोपेत असलेल्या प्रवीण कुमारच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. हत्या केल्यानंतर शिक्षक असलेल्या राजीव कुमारने पळ काढला, परंतु पोलिसांनी मुंबईच्या दिशेने जात असताना त्याला बेड्या ठोकल्या. या प्रकरणी आरोपी राजीव कुमार साथीदार धीरज कुमार रमोद सिंगला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही, तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव